नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. अहिल्यानगरमधील उमेदवारावरच पोलीसच पसरवत आहेत बंदुकीचा धाक. महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार रामदास विठ्ठल वाणी यांच्या दारात पोलिसांचा बंदूक दाखवून दहशतीचा प्रयत्न. अहिल्यानगर शहरातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अहिल्यानगरमधील प्रभाग क्रमांक 1 मध्ये धक्कादायक घटना घडली असल्याचं दिसून आलं. सध्याच्या परिस्थितीत अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण आहे. या दरम्यान प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रामदास विठ्ठल वाणी यांच्या दारात पोलिसांनीच बंदूक दाखवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी फोनवरून महाविकास आघाडीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ती आपण पाहणार आहोत पुढील प्रमाणे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर. आणि त्यांचे अंगरक्षक आणि त्यांचे स्वीय सहाय्यक. खरं तर आमदारांच्या सोबत या दोन लोकांनी असायला पाहिजे, मात्र आमदार सोबत नाही. हे दोन लोक विशेषतः विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या घरासमोर काय करत आहेत, त्यांनी हातात त्यांचा रिव्हॉल्वर घेऊन त्यांचं असं काय नेमकं काम चालू आहे हे जाणीवपूर्वक प्रचारामध्ये बाधा आणू पाहतात. हे जाणीवपूर्वक उमेदवारांना ओलीस ठेवतात. उमेदवारांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी प्रचारासाठी बाहेर पडूच नये अशा पद्धतीने दबावाचं वातावरण तयार करतात. आणि जर असं हे सगळं चालू असेल तर मग निष्पक्ष निवडणुकांची भाषा तरी कशाला. मग आमचं म्हणणं आहे की सरळ नगरसेवक पदाचे लिलाव काढा, कारण भाजपाकडे तसाही चिक्कार पैसा आहे, आणि लिलाव काढून या सगळ्या जागा घेऊन टाका एकदाच्या, आणि तुमच्याच याद्या एकदाच्या तुम्ही जाहीर करून टाका. बरं सुषमाताई, पण या सगळ्या प्रकरणासंदर्भात आता पाठपुरावा कुठं केला जाणार आहे, कुठं दाद मागितली जाणार आहे? जय महाराष्ट्र दादा. हा, या संदर्भात आम्ही पाठपुरावा, या संदर्भामध्ये मी उमेदवारांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र माझा आणि उमेदवाराचा अजून संवाद झालेला नाही. याच पद्धतीने थोड्याफार फरकाने परिस्थिती इतरही अनेक ठिकाणी आहे. आता काही वेळापूर्वीच एक माहिती उल्हासनगर मधून येते. उल्हासनगरमध्ये राजेश कनसे नावाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारालाही अशाच पद्धतीने भाजपाचे लोक धमकावत आहेत, त्याला ओलीस ठेवण्याची भाषा करत आहेत, जिवे मारण्याची भाषा करत आहेत, आणि तोही हैराण आहे. हीच परिस्थिती त्यामध्ये डॉक्टर अमोल देवळकर काँग्रेसचा उमेदवार, शिवसेनेचा संजय मोरे यांना आम्ही आंदेकर गँगकडून बोलत आहोत असं म्हणून धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता ही माणसं आंदेकर गँगची आहेत की अजून कुठली आहेत हे सरकारने ठरवावं, हे पोलिसांनी ठरवावं. मात्र या सगळ्या उमेदवारांना संरक्षण देण्याची गरज आहे. या संदर्भात पुण्यातल्या उमेदवारांनी पोलिसांकडे रितसरपणे मागणीही केलेली आहे. अहिल्यानगरमध्येही आम्ही पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.